जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 8वा श्रवण निरूपण नाम श्रीराम समर्थ। ऐका परमार्थाचे साधन जेणे होय समाधान ते तू जाण गा श्रवण निश्चयसी। आता श्रवण समास 8वा आहे श्रवण निरूपण नाम। आपण या अगोदर दशक 4 नविदा भक्तिनाम यामध्ये श्रवण भक्ती आपण पाहिलेला आहे। तरी पण समर्थांनी काय केले हो, पुन्हा श्रवण निरूपण दिले का हो? कारण समर्थांनी काय सांगितलंय, श्रवण ही नविदा भक्तीमधील पहिली पायरी आहे। श्रवणाशिवाय आपल्याला काय पुढे जाता येत नाही। कारण परमार्थातून श्रवण जर वजा केलं तर बाकी काय राहणार आहे हो, शून्य राहणार आहे। म्हणून समर्थ सतत आपल्याला काय देत आहेत, श्रवण निरूपण नाम श्रवण भक्ती नाम समास दिलेले आहेत। ऐका परमार्थाचे साधन। आता संपूर्ण हे परमार्थामध्ये समाधान मिळवून देणारं जर साधन असेल तर ते काय आहे हो, श्रवण आहे। कारण श्रवणाशिवाय नविदा भक्तीला सुरुवातच होत नाही। सुरुवातीचंच पायरी कोणती आहे, श्रवण आहे। श्रवणानंतर कोणता आहे हो, श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे काय आहे, नविदा भक्ती आहे। ह्या आपण आता एखाद्या जिन्यावरून चालत असताना डायरेक्ट पहिली पायरी सोडून दुसरी तिसऱ्या पायरीवर असं जायला निघालो तर काय होणार आहे हो, पडणार आहे। तसंच आहे, परमार्थाचं मूळ साधन काय आहे, परमार्थाचं मूळ काय आहे तर ते तू जाण गा श्रवण निश्चयसे। समर्थ कुणाला सांगतायत, कल्याण स्वामीला सांगतायत। काय या परमार्थामध्ये सर्वात अगोदर म्हणजे परमार्थामधील मुख्य जे साधन आहे ते काय आहे हो, श्रवण आहे। आणि श्रवणाशिवाय काय नाहीये आपल्याला, श्रवणाशिवाय काय प्राप्ती नाहीये। कारण श्रवण केलं तरच काय होणार आहे हो, कळणार आहे। आता आपल्याला माहित आहे भगवद्गीता श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली म्हणजे काय केलं, भगवंतानं काय केलं, निरूपण केलं। श्रवण निरूपण नाम आहे, समास 8वा श्रवण निरूपण नाम आहे। भगवद्गीता श्रीकृष्णांनी सांगितली म्हणजे काय केलं, निरूपण केलं। आणि ऐकली कुणी, अर्जुनाने ऐकली, ते काय झालं, श्रवण झालं। म्हणजे गीतेचा उद्भव कशातून झाला, श्रवणातूनच झाला। आणि परीक्षित राजाच्या मनातील भीती, भ्रांत, शंका कुणी दूर केली हो, शुकदेवांनी दूर केल्या। आता शुकदेवांच्या उपदेशांचं परीक्षितानं अंतर्मुक्तेने केलेलं श्रवणच त्याला काय हो, अपूर्व अशी मनशांती देऊन गेलं। आता हा दासबोध ग्रंथ आहे तो तर काय आहे हो, समर्थ रामदास स्वामी आणि त्यांचा सतशिष्य कल्याण स्वामी यांचा संवाद असणारा हा दासबोध म्हणजे समर्थांच्या प्रत्येक उक्तीचं कल्याणानं केलेलं मनोभावे श्रवणच होय। आता तुलसीदासांनी पण श्रवणाचं भरपूर काय सांगितले हो, भरपूर असं श्रवणशास्त्राला उंची प्राप्त करून दिलेले आहे। त्यांनी रचलेलं काय हो, रामचरितमानस ग्रंथ म्हणजे जणू मनरूपी सरोवर आहे। हे सरोवर शुद्ध नितळ जळानं भरलेलं असून त्याच्या 4 किनाऱ्यावर 4 ठिकाणी 4 वेगवेगळे संवाद होत आहेत अशी तुलसीदासांनी कल्पना केलेली आहे। आता हे संवाद म्हणजेच काय आहे हो, श्रवण आहे। आता त्याच पद्धतीनं आपला जो ग्रंथ आहे कोणता, सद्गुरु चरित्र, गुरु शिष्याचा संवाद, येत बोलीला विशद भक्ती मार्ग, म्हणजे जो आपला ग्रंथ आहे सद्गुरु चरित्र सुद्धा काय आहे हो, शिष्य म्हणजे गुरु आणि शिष्यांचा काय आहे, तिथं पण संवाद आहे। म्हणजे तिथं पण काय आहे, शिष्य काय करत आहे, अखंड श्रवणच करत आहे। आता समर्थांनी आपल्याला काय करून दिले हो, हे साधन लावून दिलेलं आहे। श्रवण रूपी काय दिले, साधन लावून दिले। ऐका परमार्थाचे साधन जेणे होय समाधान ते तू जाण गा श्रवण निश्चयसी। म्हणून आठवड्याला श्रवण का दिलेलं आहे हो समर्थांनी,
तर श्रवणाची व्याप्तीच एवढी आहे, श्रवण केलेची करावे. कारण का हो, श्रवणाशिवाय आपल्याला काय होत नाही, लोकमताची ओळख होत नाही, श्रीमताची ओळख होत नाही. श्रीमत म्हणजे काय हो, खुद्द भगवंताचं वचन, सामर्थ्य देणारं, आत्मबुद्धी सद्विद्या जागृत करणारं वचन. आणि ही वचने भगवंत काय करतो, दासामुखी वधवून घेतो. या श्रीमताच्या श्रवणानेच लोकमताची ओळख होऊन मनावरील काय होतो, आपला देहबुद्धीचा पगडा जो आहे आपल्या मनामध्ये तो दूर होऊन सदसद विवेक बुद्धी जागृत झाल्याने माणूस काय होतो, सन्मार्गाकडे वळून कर्तव्यात येतो. तो मनुष्य जीवनाच्या नीतिमूल्याची जपणूक करू लागतो. यामुळे चमत्कार असा होतो की मनुष्याच्या मनावरील भावनेची पकड सुटते व तो मरेपर्यंत स्वहिताकडे लक्ष ठेवून कर्तव्य करीत राहतो. म्हणजेच स्वदेव, स्वधर्म, स्वदेश यांची शिकवण त्याला कुठून मिळते हो, श्रवणातूनच मिळते. म्हणून आणि त्यामुळे काय होतं, तो देशाचा उत्तम नागरिक तयार होतो. यासाठी काय पाहिजे हो, प्रत्येकाला श्रवण पाहिजे. श्रवणातून या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. श्रवणातून श्रीमताची आणि लोकमताची ओळख होते आणि माणूस काय येतो, सन्मार्गाकडे येतो. आता लोकमत आपल्याला श्रवणात आल्यापासून आपल्याला कळतं की काय हो, श्रीमत म्हणजे काय, लोकमत म्हणजे काय, स्वतःकडे जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन. पण समर्थांनी आपल्याला, सद्गुरूंनी काय केलं हो, हे अंतर्मुख व्हायला शिकवलं आपल्याला. ही शिकवण कुठून दिली हो, श्रवणातूनच माणूस काय होऊ शकतो, अंतर्मुख होऊ शकतो. म्हणून समर्थ पहिल्याच ओवीत काय सांगतात, ऐका परमार्थाचे साधन. सगळ्यात महत्वाचं साधन कोणतं आहे परमार्थाचं, तर ते तू जानगा श्रवण. श्रवण हे काय आहे, महत्वाची पायरी. श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची. श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणाने काय होते हो, श्रवणे आतुडे भक्ती. भक्तीला काय लागतो, माणूस भक्तीमध्ये येतो. श्रवणामुळे विषयांची विरक्ती निर्माण होते माणसाकडे, काय हो. आणि श्रवणे तुटे आसक्ती विषय वासना हे कळतं कधी, श्रवणामध्ये आल्यानंतर. आता समर्थांनी या संपूर्ण ग्रंथांची मांडणी, म्हणजे हा जो श्रीमद दासबोध आहे, या संपूर्ण ग्रंथाची मांडणी जडणघडण मुख्यतः श्रवणाच्या भक्कम पायावरच काय केली हो, केली आहे. आणि म्हणून श्रवण म्हणजे काय हे आपल्याला आधी काय हो समजावून घेतलं पाहिजे. कित्येक गोष्टी मनुष्याच्या आपल्या कानी काय पडतात हो, विनासायास पडत असतात. या असंख्य गोष्टी आपण काय करत असतो, ऐकत असतो. म्हणजे फक्त ऐकणे म्हणजे काय हो, श्रवण नव्हे. मग श्रवण म्हणजे काय, जे केल्याने मनुष्याच्या अंतरंगात आमूलाग्र बदल होतो, सहज गुण जाऊन क्रियेत पालट होतो, भक्ती विरक्ती प्रचिती प्राप्त होते, अधोगती चुकवून नाना दोषांचा नाश करून पतिताला पावन होण्याचे सामर्थ्य ज्यातून प्राप्त होते तेच श्रवण. याच प्रचितीचा उल्लेख अशासाठी केला आहे की वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी, असे होऊ नये. कारण काय हो, श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणा परते साधन नाही. श्रवण मननाचा विचार, निज ध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उधार बोलोची नये. ऐकल्याविन कळेना हे तो ठाऊके आहे जना, या कारणे मूळ प्रयत्न श्रवणादी. श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वी सर्वारंभ. म्हणजे काय हो, श्रवण हाच काय आहे, परमार्थाचा प्राण आहे. परमार्थातून जर श्रवण वजा केले तर बाकी काय राहील, शून्य राहील. पण तोच जर श्रवणात आलं तर काय होईल हो, त्याला काय होणार आहे हो, उत्तम गती काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. म्हणून त्याला काय होणार आहे, श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती, श्रवणे पाविजे निवृत्ती अचळ पद. आता
समर्थांनी काय सांगितलंय? श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्भवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयाची. श्रवण आधी कळलं पाहिजे. श्रवण कोणतं? जे केल्यानं माणसाच्या अंतरंगात बदल होतो त्यालाच काय म्हटलं जातं? श्रवण म्हटलं जातं. बाकी काय हो, किती आपल्या कानावर दिवसभर किती विनासायास कितीतरी गोष्टी पडत असतात, परंतु ज्या गोष्टी ऐकल्याने मनुष्याच्या अंतरंगात बदल होतो त्याला काय म्हटलं जातं? श्रवण. श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होय दृढ बुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. अहो, मनुष्य श्रवणामध्ये आला की काय होतो? श्रवणे घडे चित्तशुद्धी. त्याचे काय होते हो? चित्त शुद्ध होते. त्याची दृढ बुद्धी, परमेश्वराविषयीची दृढ बुद्धी निर्माण होते. आणि मनुष्य जो उपाधी अभिमानात जो अडकलेला आहे तो त्यातून काय निघतो? बाहेर निघतो. त्याला कळतं की काय हो, श्रवणामध्ये कळतं की आपण कुठपर्यंत आहे, आपल्याला काय करायचं आहे, हे कुठं कळतं? श्रवणामध्ये कळतं. श्रवणे निश्चयो घडे, श्रवणे ममता मोडे, श्रवणे अंतरी जडे समाधान. श्रवणाने काय करतो? निश्चय घडतो. आणि श्रवणाने काय होते हो? ममता मोडते. आणि श्रवण अंतरी जडे समाधान. आणि श्रवणाने माणूस कितीही खंगलेला असू द्या, त्याला काय होतं? अंतरी समाधान प्राप्त होतं. कारण त्या परमेश्वर कोण आहे हे जाणून जर घ्यायचं असेल तर ते कुठून हो? आपल्याला कळतं कशातून हे सगळं? हे फक्त कशातून कळतं आपल्याला? ह्याची जाणीव कशातून निर्माण होते? फक्त श्रवणातून. श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे, श्रवण होता पालटे पूर्वगुण आपुला. श्रवणानं काय होतात? आपल्या मनामधील आशंका दूर होतात. श्रवणामुळे काय होतो? आपल्या अंतरंगा जो परमेश्वराविषयीचा जो संशय आहे तो काय होतो? तुटतो. आणि श्रवण होता पालटे पूर्वगुण आपुला. श्रवण त्यालाच म्हणायचं. कशाला? ज्याने माणसाच्या अंतरंगात बदल होतो त्यालाच काय म्हटलं जातं हो? श्रवण म्हटलं जातं. श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे. आपल्याला माहित आहे श्रवण मनाच्या श्लोकामध्ये आपण श्रीमनाचे श्लोक ऐकले की मन पण काय होतं? ताब्यात येतं. मनावरती पण ताबा, इंद्रिय दमन करायला शिकतो आपण. कशामुळं? श्रवणामुळं. श्रवणाची एवढी ताकद आहे की काय हो? श्रवणे आवरे मन आवरायचंय सोपं काम नाहीये. हे फक्त कशातून घडतंय? फक्त श्रवणाने मन आवरलं जातं, समाधान प्राप्त होतं आणि देहबुद्धीचं बंधन काय जाते हो? तुटून जाते. कारण मन आवरायचं एवढं सोपं नाहीये. अहो, क्षणार्धात जे मन कुठं फिरून येतं? जगामध्ये फिरून येतं. त्या मनाला आवरायचं एवढं सोपं नाहीये. हे कशामुळे शक्य होतं? फक्त श्रवणामुळे शक्य होतं. श्रवणामुळे माणूस काय होतो? मनावरती ताबा ठेवायला शिकतो, मनाला आवरायला शिकतो. आणि त्यामुळे त्याला काय होतं? श्रवणे घडे समाधान. श्रवणात आलं की काय हो? समाधान दाखवता येतं का हो? पण समाधान मिळतं हे काय आहे? निश्चित आहे. नसतं मिळत तर आपण गेलो असतो का? श्रवणाला आठवड्याला गेलो असतो का? नसतो गेलो. म्हणजे काय हो? समाधान मिळतंय, मन आवरलं जातंय. आणि श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे. देहबुद्धीचं जे बंधन आहे, आपण जो अडकलोय देहबुद्धीत, त्यापासून काय होतो आपण हो? अलिप्त व्हायला सुरुवात होते. श्रवणे मी पण जाये, श्रवणे धोका नये, श्रवणे नाना अपाये भस्म होती. श्रवणामुळे काय घडतं? मी पण जातो, अहंकार जातो. आणि श्रवणामुळे कोणताही धोका निर्माण होत नाही. जे काही धोके आहेत भस्मे श्रवणे नाना अपाये भस्म होती. जो काही आपल्यावरती प्रसंग येणार आहे तो प्रसंग पण काय होतो? क्षणार्धात भस्म होतो. एवढी ताकद कशामध्ये आहे? श्रवणामध्ये आहे. म्हणजे हे समर्थांनी लिहून ठेवलंय स्वतः आणि संतांनी हे स्वतः अनुभवलेलं आहे.
स्वतः अनुभव घेतलाय, प्रचिती घेतली आणि नंतर आपल्याला काय केलंय ओ हे सांगितलेलं आहे. कारण कसं आहे, सगळ्या परमार्थाचा सार काय आहे ओ? श्रवण आहे. अर्जुनाने जर श्रवण केलं नसतं तर त्यानं युद्धच केलं नसतं. काय केलं नसतं? युद्धच केलं नसतं. जर श्रीकृष्णांनी त्याला निरूपण दिलं नसतं भगवद्गीतेच्या रूपामध्ये आणि त्याने जर 18 दिवस श्रवण केलंच नसतं, म्हणजे श्रवण केलंच नसतं त्या भगवद्गीतेचं, तर काय झालं असतं? महाभारतामध्ये अर्जुन लढू शकला नसता, जिंकू शकला नसता. म्हणून श्रवणानं काय होतं? आसक्ती. श्रवणे सगळं बंधन काय होतं? देहबुद्धीचं तुटून जातं. श्रवणे मी पण जाये, श्रवणे धोका नये, श्रवणे नाना अपाये भस्म होती. श्रवणामुळं काय होतात? सगळे धोके काय होतात? नष्ट होतात. सगळे अपाय जे काय घडणार आहे ते काय होतात? भस्म होतात. श्रवणे होय कार्यसिद्धी, श्रवणे लागे समाधी, श्रवणे घडे सर्व सिद्धी समाधानाशी. श्रवणानं काय होतं? आपलं कोणतंही कार्य काय कशाला जातं? सिद्धीला जातं. कोणतंही कार्य पूर्ण होतं. कशामुळं? श्रवणामुळे होतं. नंतर काय श्रवणे लागे समाधी, समाधान प्राप्त होतं. मनुष्याला काय सहज बसल्या बसल्या माणूस काय होतो? झोपतो श्रवणामध्ये. म्हणजे काय? समाधी लागतेच ना. इतर ठिकाणी आपण झोपून दाखवा, झोप येऊ शकत नाही. फक्त श्रवणामध्ये काय होतं? अंतरंगामध्ये समाधान प्राप्त झाल्यामुळे देहाला काय लागते? समाधी लागते. श्रवणे घडे सर्व सिद्धी समाधानाशी. मग सर्व सिद्धी प्राप्त कशामुळे होते? समाधान कशामुळे प्राप्त होते? तर श्रवणामुळे. सत्संगावरी श्रवण तेने कळे निरूपण, श्रवण होई जे आपण तदाकारी. आता सत्संगावरी श्रवण घडलं तरच काय होणार आहे? आपल्याला सत्संग कळणार आहे, संतांचा संग. आणि श्रवण कशावरती असतं? सगळं फक्त सत्संगावरती श्रवण असतं. परमेश्वर चांगल्या म्हणजे श्रवणामध्ये विवेक, सत्सद विवेक बुद्धी काय केली जाते? जागृत केली जाते. विषयांवरती ताबा कसा मिळवायचा यावरती काय दिलं जातं? निरूपण दिलं जातं. मग सत्संगावरी श्रवण तेने कळे निरूपण, श्रवण होई जे आपण तदाकार. म्हणजे श्रवण काय गेलं पाहिजे? अंतरंगात गेलं पाहिजे. तरच आपल्याला काय कळणार आहे? चाललेलं निरूपण कळणार आहे. आणि ते निरूपण नुसतं ऐकल्यानं कळत नाही, तर ते काय करावं लागतं? आतमध्ये घ्यावं लागतंय. आणि नंतर काय होतं? आपल्याला तदाकार म्हणजे श्रवण काय होतं? आपल्याला कळतं. श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे, श्रवणे विषयांचे ओढे तुटवून जाती. विषय विकार कोणते आहेत हे कशामध्ये आपल्याला कळतं? आपल्याला आतापर्यंत माहिती आहे का? विषय म्हणजे काय, काय होतं त्यांनी, काय आपल्याला काही माहीत नव्हतं. हे सगळं कुठून माहिती मिळालं आपल्याला? श्रवणातून कळालं की काय विषय कोणते. आणि विषयांला आवर घालायचा एवढं सोपं आहे का? छोट्या छोट्या विषयांनी सुद्धा काय काम आला, क्रोध आला, लोभ आला, फसवतात. त्यांच्यापासून कसं दूर राहायचं ह्याची या गोष्टीचं ज्ञान कशामधून प्राप्त होतंय आपल्याला? फक्त श्रवणामुळे. श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान हे प्रबळे, श्रवणे वस्तू निवळे साधकासी. श्रवणाने साधकास विचार कळू लागतो. म्हणजे काय? चांगलं काय, वाईट काय हे कळू लागतं. आणि ज्ञानामध्ये काय होते? वाढ होते. श्रवणे ज्ञान हे प्रबळे, श्रवणे वस्तू निवळे साधकाशी. आणि परमात्मा कोण आहे, ब्रह्म परब्रह्म कोण आहे याची जाणीव साधकाला श्रवणातूनच होते. लक्षात घ्या, श्रवणाशिवाय त्या परब्रह्माची ओळख आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान हे प्रबळे, श्रवणे वस्तू निवळे साधकासी. श्रवणे सद्बुद्धी लागे, श्रवणे विवेक जागे, श्रवणे मन हे मागे भगवंताशी. श्रवणानं काय होतं?
सद्बुद्धी लागते, सद्बुद्धी निर्माण होते. अहो बुद्धीमध्ये पण प्रकार आहेत, सद्बुद्धी आहे, दुर्बुद्धी आहे. श्रवण केलं तर आपोआप मनुष्याची बुद्धी कुठं जायला लागते हो, सद्बुद्धीकडे जायला लागते. श्रवणाने काय होतं, विवेक जागा होतो. विवेक म्हणजे काय, विषय वेगळे करणे. विषय कोण आहेत, विषयांची ओळख श्रवणामध्ये होते. आणि माणसामध्ये काय होतो, विवेक जागा होतो. श्रवणे मन हे मागे भगवंताशी. श्रवण झालं तरच ते मन काय करतं हो, त्या मनाची ओढ भौतिक सुखाकडे जात नाही. लक्षात ठेवा, मनाला पण लक्षात येतं की आपल्याला कोण पाहिजे, आता भगवंत पाहिजे. मनाचं सगळी ओढ कुठं लागते हो, भगवंत चरणी लागते. श्रवणे कुसंग तुटे, श्रवणे काम ओहटे, श्रवणे धोका आटे एकसरा. श्रवणामुळं काय होतं, सर्वात मोठा फायदा काय होतो, माणूस कुसंगाकडे जातच नाही. श्रवणामध्ये असेल तर त्याला विषय ओढून नेऊ शकत नाहीत. का हो, त्याला कळतं. श्रवणामध्ये आल्यामुळे चांगलं काय वाईट काय ह्याची काय होते, जाणीव होते. काम क्रोध ह्याची काय होते, ओळख होते. अहो कामावर विजय मिळवणं एवढं सोपं आहे का, परंतु कामावरती सुद्धा विजय मिळवलाय, दासांनी मिळवलाय. कशामुळे श्रवणामुळे. लक्षात घ्या, कलियुग आहे, कलियुगामध्ये ह्या विषय विकारांवरती विजय मिळवणं एवढं सोपं नाहीये, परंतु ते कार्य समर्थांनी करून दाखवले. आता स्वतः करतायत, स्वतः त्या कार्यभागात राहिलेत, अजूनही राहत आहेत. सद्गुरू परंपरा आपल्याला माहिती आहे. सद्गुरू परंपरा स्वतः ते आचरण केलंय आणि आपल्याला ते आचरण शिकवलंय. कशामधून शिकवलंय हे सगळं, श्रवणामधून शिकवलंय. श्रवणे धोका आटे एकसरा. काय होतं, सगळे धोके काय जे असेल आपल्यामध्ये, काम क्रोधाचा जो धोका आहे तो सुद्धा काय होतो, आटतो. कशामुळे, या श्रवणामुळे. श्रवणे मोहनाशे, श्रवणे स्फूर्ती प्रकाशे, श्रवणे सद्वस्तू भासे निश्चयात्मक. श्रवणाने काय होतंय हो, श्रवणाने मोहाचा नाश होतो, स्फूर्ती प्रकट होते व सद्वस्तू म्हणजे परब्रह्म खात्रीने प्रकट होऊ लागते. काय होते हो, प्रकट होऊ लागते. श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती, श्रवणे पाविजे निवृत्ती अचळ पद. आता आपण आताच बघितलं, ही ओवी आपण अगोदर घेतलेली. काय हो, श्रवणानं काय होतं, श्रवणाने उत्तम गती काय होते हो, मिळते. श्रवणाने निवृत्तीचे उत्तम गती श्रवणाने उत्तम गती प्राप्त होते, श्रवणाने शांती मिळते. आणि निवृत्ती म्हणजे काय हो, मोक्षाचा जो मार्ग आहे, जे अडपद आहे, निवृत्तीचे अडपद काय होते हो, प्राप्त होते. कशामुळं, श्रवणामुळे. श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही, भव नदीचा प्रवाही तरनो पाव श्रवणे. श्रवणा ऐसे सार नाही, एकंदरीत श्रवणासारखे श्रेष्ठ दुसरं काही नाही. सर्व काही ते त्याच्याच योगाने काय होतं हो, प्राप्त होते. संसार रूपी नदीच्या प्रवाहामध्ये श्रवणानेच तरणोपाय होतो, हे लक्षात घ्या. जर आपल्याला संसार या संसार रूपी नदीच्या प्रवाहातून, आपला प्रवाह कसा आहे, उलटा आहे, आणि त्या प्रवाहातून पोहत जायचं, उलट पोहत जायचंय, असा हा संसार आहे. आणि या संसार रूपी नदीला पार करायचं सामर्थ्य कशामध्ये आपल्याला मिळतो, या नदीचा प्रवाह. याच्यावरती तरणोपाय काय आहे हो, तर फक्त श्रवण आहे. श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वी सर्वारंभ, श्रवणे होय स्वयंभ सर्व काही. श्रवण भजनाचा आरंभ. श्रवण कशाचा आहे हो, हे श्रवणासारखं नवेदा म्हणजे तिथं काय समर्थांना सांगायचे,
नवविधा भक्ती, श्रवण भजनाचा आरंभ म्हणजे काय? नवविधा भक्तीमध्ये, नवविधा भक्तीचा आरंभच कशाने होतो? श्रवणाने होतो. म्हणजे सर्वांचाही आरंभ कशामुळे होतो? श्रवणापासूनच होतो. श्रवणाने सर्व काही आपले आपण घडून येते. म्हणजे सगळं कशामुळे घडून येते? हे सगळं आपोआप श्रवणामुळेच घडून येते. प्रवृत्ती अथवा निवृत्ती श्रवणे विन न घडे प्राप्ती, हे तो सकळांस प्रचिती प्रत्यक्ष आहे. काय सांगितलंय? प्रवृत्ती, प्रवृत्ती म्हणजे काय हो? प्रपंच. आणि निवृत्ती म्हणजे काय हो? परमार्थ. म्हणजे प्रपंच असो किंवा परमार्थ, श्रवणा वाचून त्याची काही प्राप्ती नाही. हा तर सर्वास म्हणजे प्रवृत्ती अथवा निवृत्ती श्रवणे विन न घडे प्राप्ती, हे तो सकळास प्रचिती प्रत्यक्ष आहे. आपल्याला प्रचिती आहे काय हो? की श्रवणाशिवाय हे परमार्थ प्रपंच आपल्याला कळूच शकत नाही. म्हणजे श्रवणाशिवाय हे काय आपल्याला घडू शकत नाही. ऐकल्याविन कळेना हे ठाऊके आहे जना, या कारणे मूळ प्रयत्न श्रवणादी. ऐकल्याविन कळेना कोणतीही गोष्ट आपल्याला काय हो? ऐकल्याशिवाय कळत नाही, हे तर सर्व लोकांना काय आहे? माहीतच आहे. मग यासाठी पहिला प्रयत्न म्हणजे आधी श्रवण करणे हा होय. काय? या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आधी. म्हणजे आपल्याला सगळ्याला माहित आहे, ऐकल्याविन कळले, शिकवल्याविन शहाणपण आले, ऐसे देखील न ऐकले भूमंडळी. आपण बघितले, ऐकल्याशिवाय माणसाला काय होत नाही? कळत नाही. म्हणजे ऐकल्याशिवाय कळत नाही ही सगळ्याच जगाला माहिती आहे. म्हणजे कळण्यासाठी आधी काय केलं पाहिजे? ऐकलं पाहिजे. म्हणून प्रत्येक प्रयत्नाच्या आधी सगळ्यात आधी काय पाहिजे? आपल्याकडं श्रवण पाहिजे. जे जन्मी ऐकलेच नाही, ते पडिजे संदेही, म्हणून या दुजे काही साम्यता न घडे. जे जन्मी, बघा काय सांगितलंय समर्थांनी इथं, जे जन्मी ऐकलेच नाही, जन्मात कधी ऐकण्यात आले नाही, त्याविषयी संशय उत्पन्न होतो. तो जाऊन निश्चयात्मक ज्ञान देणारे श्रवणापरते दुसरे कोणतेच साधन नाही. म्हणून श्रवणाच्या बरोबरीला दुसरे काहीच लागत नाही. समर्थ म्हणून काय म्हणतात? म्हणून या दुजे काही साम्य, श्रवणाला दुसरं काय लागत नाही, श्रवणच पाहिजे. म्हणजे जन्मात जे आपण ऐकलं नाही ते कुठं ऐकायला मिळतं? श्रवणामध्ये ऐकायला मिळतं. आणि ऐकल्यानंच काय होतं? आपल्यात अंतरंगात बदल होतो. आपण अनेक गोष्टी ऐकत असतो, वाईट चांगल्या गोष्टी ऐकत असतो, पण श्रवणामध्ये काय हो? फक्त सत्संगाचा काय केला जातो? निरूपण केलं जातं. म्हणून ते ऐकून माणसाच्या अंतरंगात काय बदल होतो. म्हणून दुसरं कोणत्याच साधनाची बरोबर श्रवणाशी होत नाही, असं समर्थ सांगतायत. बहुत साधने पाहता श्रवणास न घडे साम्यता, श्रवणे विन तत्वता कार्य न चले. बहुत साधने पाहता, अनेक साधने पाहिली तरी इतरांना श्रवणाची बरोबरी येत नाही. म्हणजे काय हो? आपण बघितलं, आपण काय गप्प बसणाऱ्यातले आहोत का? बघितलं आपण, ह्याची बरोबरी होते का श्रवणाची, त्याची बरोबरी होते का श्रवणाची. परंतु आपण अनेक साधने पाहिली, परंतु इतर जी साधनं आहेत त्यांची आणि श्रवणाची बरोबरी होऊ शकत नाही किंवा होतच नाही. आणि वस्तुतः श्रवणाशिवाय कोणतेही कार्य होत नाही. म्हणजे सगळ्यात गरजेचं काय आहे माणसाला? तर श्रवण आधी. श्रवणे विन तत्वता कार्य न चले. कोणतंही कार्य श्रवणाशिवाय चालू शकत नाही. परंतु कसं आहे हो, माणसाला त्याचं महत्त्व कळत नाही. श्रवणानंच काय होतं? अंतरंगात बदल होतो. न देखता दिनकर पडे अवघा अंधकार, श्रवणे विन प्रकार तैसा होय. न देखता दिनकर, जर सूर्य दृष्टीस पडत नाही तोपर्यंत सर्व काय पडतो? अंधार पडतो. तसाच प्रकार
म्हणजे कसा सूर्य उगवलाच नाही तर काय सगळीकडे पडणार आहे, अंधारच पडणार आहे. तसा श्रवण जर नसेल तर श्रवणाविना प्रकार तैसा होय. म्हणजे जसं सूर्य नसल्यावर सगळीकडे अंधार असतो तसं परमार्थामध्ये श्रवण सगळ्यात काय आहे महत्वाचं साधन आहे. श्रवण जर नसेल तर सगळं व्यर्थ आहे, सगळं अंधार आहे असं समर्थ सांगतायत. म्हणजे सगळ्यात जर परमार्थामधील जर मुख्य साधन काय असेल तर ते काय आहे, श्रवण आदी. कैसी नवविधा भक्ती, कैसी चतुर्विधा मुक्ती, कैसी आहे सहज स्थिती, हे श्रवणे विन न कळे. आपल्याला काय माहित होतो नवविधा भक्ती म्हणजे काय, चतुर्विधा मुक्ती म्हणजे काय, चार मुक्ती कोणत्या, चार वाणी कोणत्या, नवविधा भक्ती काय, हे आपल्याला कशातून कळालं हो. हे जे आपण सहज बोलतोय की परमार्थातलं सहज बोलतोय काय हो, नवविधा भक्ती म्हटलं की आपल्याला लगेच कळतंय. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन हे आपण सहज सांगतो. कशामुळं, फक्त श्रवणामुळं. हे सगळं शक्य कशामुळे, श्रवणामुळं. आता चतुर्विधा मुक्ती आपल्याला माहित आहे, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ह्या काय आहेत, चतुर्विधा मुक्ती आहेत. हे सगळं कशामुळं, आपण एवढं सहजपणे निरूपण देतोय याच्यावरती, हे सगळं कळलं कुठून तुम्हाला, ह्याचा विचार कधी केलाय का. हे कळलं कशामधून आपल्याला, हे सगळं श्रवणामधून कळलं. न कळे षड कर्माचरण, न कळे कैसे पुरच्चरण, न कळे कैसे उपासन विधियुक्त. काय होत नाही हो, षडकर्माचरण काय आहे, म्हणजे षटकर्माचे आचरण, पुरच्चरण किंवा विधियुक्त उपासना कशी करायची हे श्रवणाशिवाय कळत नाही. समर्थ काय म्हणतात, हे सगळं कशाशिवाय कळत नाही आपल्याला. उपासना कशी करायची, विधियुक्त उपासना कशी करायची, म्हणजे आपल्याला माहिती आहे 7 भागाची उपासना दिलेली आहे समर्थांनी आपल्याला, विधियुक्त उपासना आहे. मग हे कधी कळेल आपल्याला, विधियुक्त उपासना हे साधन कशामधून कळतं आपल्याला, फक्त श्रवणामधून कळतं. नाना व्रते नाना दाने, नाना तपे नाना साधने, नाना योग तीर्थाटने, श्रवणे विन न कळती. नाना व्रते नाना दाने, जे काही आहे अनेक प्रकारची व्रते, दाने, तपे, साधने, योग, तीर्थयात्रा इत्यादी श्रवणा वाचून कळत नाही. लक्षात घ्या, आपल्याला हे सगळं कळतं कशामधून, श्रवणामधून कळतं. नाना विद्या पिंड ज्ञान, नाना तत्वांचे शोधन, नाना कळा ब्रह्मज्ञान, श्रवणे विन न कळे. नाना विद्या पिंड ज्ञान, ज्या काही अनेक विद्या आहेत, शरीर ज्ञान, अनेक तत्वांचा शोध, अनेक कळा, ब्रह्मज्ञान हे कशाशिवाय कळत नाही आपल्याला हो, श्रवणाशिवाय कळत नाही. 18 भार वनस्पती, एका जळे प्रबळती, एका रसे उत्पत्ती सकळ जीवांची. 18 भार वनस्पती एका पाण्यानेच वाढतात, एका रसानेच सर्व जीवांची उत्पत्ती होते. हे सगळं कशामुळे कळतं आपल्याला. पाणी म्हणजे आता आपल्याला माहिती आहे सगळी झाडं वगैरे ज्या 18 भार वनस्पती आहेत त्या जगतात कशावरती हो, पाण्यावरती. पाणीच नसेल तर वनस्पती जगू शकत नाहीत. तसं श्रवणरूपी पाणी पाहिजे. कुणाला, मनुष्याला श्रवणरूपी पाणी असेल तर ते काय होणार आहे हो, सहज त्यांचं काय होणार आहे, सहज जगणार आहेत सगळे. म्हणजे काय हो, नुसतं जगून उपयोग आहे का हो. आलोय जन्माला, आपण आलोय कशासाठी, जायचंय कुठं हे आपल्याला माहीत पाहिजे. ह्यासाठी समर्थांनी दिले 18 भार वनस्पती. सगळं काय कशावर अवलंबून आहे, पाण्यावरती अवलंबून आहे. तसं जीवनामध्ये मनुष्याच्या श्रवण हे फार महत्त्वाचं आहे. श्रवण हे पाण्याचीच उपमा श्रवणाला दिलेली आहे. बघा नेहमी समर्थ काय म्हणतात, मला
उपाधीचा शेंदूर लावू नका. मी कोण आहे? एक पाणक्या आहे. फक्त मी श्रवणरूपी पाणी देण्याचं काय करतो? कार्य करतो. म्हणजे एवढं श्रेष्ठ कार्य करून सुद्धा ही लोक काय हो, संत मंडळ. संतांनी कधी उपाधी स्वतःला लावून घेतलेली नाहीये. कोणी मिरवत बसलेलं नाहीये. 7 पिढ्यांना कमवत बसलेलं नाहीये. ही कोण आहे? संत परंपरा. परंपरेनं काय ठेवलं व शिल्लक? संत परंपरेनं काय देऊन गेले आपल्याला? संत परंपरा अखंड परमार्थ कसा करायचा, परमार्थाची शिकवण, श्रवण, नविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती याविषयीचं अखंड ज्ञान आपल्या अभंगातून, आपल्या ग्रंथातून या संतांनी आपल्याला दिलं. त्यांनी कधी विचार केला का हो? नाही केला कधी विचार. मग हे सगळं जे जीवन आहे, पाणी जसं जीवन आहे तसं परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचं साधन कोणतं आहे तर श्रवण. समर्थ नेहमी सांगतात श्रवण करा. आधी श्रवण करा. नाही कळलं ना तरी करा. मरेपर्यंत करा. श्रवण केलेची करावे. काव करा. श्रवणातून आपल्याला हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्ञान दिलं जातं. म्हणजे काय केलं जातं? नेहमी नाना म्हणायचे काय हो, आम्ही ज्ञान देत नाही, आम्ही काय करतो? अज्ञान काढतो. माणसामध्ये जे अज्ञान आहे ते आम्ही काय करतो? काढतो. म्हणजे शिल्लक काय राहतं? ज्ञान राहतं. शिल्लक काय राहतं हो? ज्ञान राहतं. अज्ञान काढण्याचं काम आम्ही करतोय. अहो अंधश्रद्धा आपल्याला माहिती आहे. सहज आपण एखाद्याला शिकवायला गेलो म्हणजे एखाद्या बघा गावामध्ये असतात बघा, काही समाजात राहणारी लोक असतात ज्यांना आपण काय हो जर शिकवायला गेलो तर ते ऐकतात का हो आपलं? नाही ऐकत. आपल्या वाणीमध्ये तेवढं काय नाही आहे, सामर्थ्य नाही की पुढचा व्यक्ती आपलं काय करू शकेल, ऐकू शकेल. एक लक्षात घ्या, ज्या पाड्यावरती वाड्यावरती जी लोक अखंड कशामध्ये होती हो, म्हणजे त्या लोकांना माणसाचा कसला वारा नव्हता. अशा लोकांमध्ये जाऊन परमार्थाची जागृती करून त्यांना काय शिकवलं? लिहायला वाचायला शिकून, ग्रंथ वाचायला शिकवले, श्रवण करायला शिकवलं. हे कार्य आपलं आहे का हो? सामान्याचं कार्य नाहीये. सरकारनं भले भले मोठे पॅकेज केले, लक्षात घ्या. म्हणजे आदिवासी पाड्यांवरती शिकवण्यासाठी, म्हणजे ती माणसं शिकली पाहिजेत, नशेतून बाहेर आली पाहिजेत, ह्याच्यासाठी खूप सारे प्रयत्न केले. परंतु त्या नानांच्या सहज वाणीतून काय केलं? लोकांनी श्रवण केलं ते, आणि तेथील काय केलं? अज्ञान नाहीसं झालं. एवढं सोपं आहे का हो हे कार्य? परंतु संतांशिवाय हे कार्य काय नाहीये, सहज शक्य नाहीये. हे कार्य केलं म्हणजे करणारा कोण आलाय? साक्षात परब्रह्मच आहे ना तो. ज्यानं काय केलं? जाऊन त्यांना शिकव, म्हणजे श्रवणाची गोडी लावणे, आणि श्रवणाची गोडी लावून श्रवणामधून त्यांना लिहिण्याची वाचण्याची प्रेरणा दिली, आणि ग्रंथ मांडीवरती देऊन उपासना करायला शिकवलं. कुणाला? ज्या लोकांना आपल्यासारख्या माणसांचा वारा सुद्धा नाही अशा लोकांच्या मांडीवरती ग्रंथ देणं, त्यांना अज्ञानातून बाहेर काढणं, हे कुणाचं म्हणजे साध्या माणसाचं काम नाहीये. लक्षात घ्या, हे कोणाचं काम आहे? श्रवणातूनच हे घडलं. ही सगळी जी पाड्यावर वाड्यावर आत्ताच्या युगात सांगतोय आपण, आत्ताच्या युगामध्ये त्या लोकांच्या अंतरंगात बदल करून अज्ञानातून त्यांना बाहेर काढून त्यांच्या हातमांडीवरती ग्रंथ देऊन, म्हणजे श्रवणाची गोडी लावून त्यांना उपासनेची आवड निर्माण करून देणं एवढं सोपं नाहीये. हे सगळं कशामुळे घडलं हो? श्रवणामुळे घडलं. देणारा काय आहे तो? सामर्थ्याचा होता. कोणाच पण ऐकत नाहीत लोक, आपल्या घरातले ऐकत नाहीयेत. हे तर कोण आहेत? परके आहेत. त्या अशा लोकांना शिकवणं, यासाठी संतांचीच भूमिका, संतांचीच वाणी लागते. आपल्या सामान्य जनाचं हे कार्य नाही. ते नानांनी काय केलं हो? सहज केलं. सहज
सकळ जीवा एक पृथ्वी, सकळ जीवा एक रवी, सकळ जीवा वर्तवी एक वायो. सकळ जीवा एक पृथ्वी, सर्व जीवांना काय आहे हो, पृथ्वी एक आहे, एक सूर्य आहे. आणि सर्व प्राणी मात्र जगवणारा वायू सुद्धा काय आहे हो, एकच आहे. सकळ जीवा एक पैस, जयास बोलिजे आकाश, सकळ जीवांचा वास एका परब्रह्मी. आता सकळ जे जीव आहे तिथं ते आकाश म्हणतात. मग सर्व जीवांना एक मोकळी जागा वावरायला फिरायला कुठं आहे हो, या आकाशाच खाली आहे. आणि एका परब्रह्मामध्येच सर्व जीवांचा काय आहे हो, वास आहे. तैसे सकळ जीवास मिळेना, सार एकची साधन, ते हे जाण श्रवण प्राणी मात्रासी. तैसे सकळ जीवास मिळवण, समर्थ काय म्हणतात, तसं सर्व जीवास मिळून एकच श्रेष्ठ साधन आहे, तेच हे प्राणी मात्रास लावून दिलेले श्रवण होय. लक्षात घ्या. तसं जसं पृथ्वी एक आहे, वायू एक आहे, सूर्य एकच आहे, आकाश एकच आहे, तसं हे श्रवण हे साधन काय आहे, सर्व प्राणीमात्राला लावून दिलेलं एकच साधन आहे. नाना देश भाषा मते, भूमंडळी असंख्याते, सर्वास श्रवणा परते साधनची नाही. आता आपण बघतोय देश किती आहेत, 236 का 37 देश आहेत. त्या देशाची भाषा, मत सगळं काय आहे हो, वेगवेगळं आहे. म्हणजे ह्या भूमंडळामध्ये जेवढे काही देश आहे, भाषा आहे, सगळे आहे, ते काय आहे हो, अनेक आहेत. अनेक देश, अनेक भाषा, अनेक मते आहेत, त्यांची काय नाही, गणती नाही. परंतु त्या सर्वांस म्हणजे त्या सर्वांना श्रवणापेक्षा दुसरं साधन नाही. समर्थ काय म्हणतात, सर्वांना एकच साधन आहे, कोणतं, श्रवण. श्रवणे घडे उपरती, बद्धाचे मुमुक्ष होती, मुमुक्षाचे साधक अति, नेमेसी चालती. श्रवणे घडे उपरती, श्रवणानं काय होतं, उपरती म्हणजे वैराग्य. श्रवणाने वैराग्य उत्पन्न होते. श्रवणाने बद्ध असतील ते काय होतात व मोक्ष होतात, मोकळे होतात. आणि मुमुक्षांचे साधक होऊन अतिशय नियमाने काय होतात, ते चालतात. काय हो, साधक होतात, उपासना करतात, आठवड्याचं श्रवण करतात, म्हणजे साधक झाले. नियमात काय झाले, लावून दिले समर्थांनी. श्रवणे घडे उपरते म्हणजे काय निर्माण होते, आपल्याला वैराग्य उत्पन्न होतं. आणि बद्ध जे बांधलेले आहेत ते काय होतात, मोकळे होतात. विषय विकारांनी जे बांधले गेलेले आहेत ते काय होतात, त्यातून मोकळे होतात. आणि मोकळे झाले की ते काय होतात, उपासनेला लागतात, म्हणजे साधक होतात. साधकाचे होती सिद्ध, अंगी बाणता प्रबोध, हे तो आहे प्रसिद्ध, सकळास ठाऊके. साधकाचेच परत काय होता तो, सिद्ध. हे काय आहे हो, परमार्थातल्या पायऱ्या आहेत. अंगामध्ये यथार्थ ज्ञान बांधले म्हणजे साधकांचे काय होते हो, सिद्ध होतात. हे तर काय आहे, प्रसिद्ध आहे, म्हणजे हे सगळ्यांना माहीतच आहे. एकदा माणसाच्या अंगी वैराग्य ज्ञान प्राप्त झालं, परमार्थाविषयी ज्ञान प्राप्त झालं की तो मनुष्य काय होणार आहे हो, साहजिकच त्याच्या अंगी काय हो, प्रबोध जागृत होणार आहे, म्हणजे तो काय हो, सिद्ध बनणार आहे. ठाईचे खळ चांडाळ, तेची होती पुण्यशीळ, ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा. ठाईचे खळ चांडाळ, समर्थांनी काय सांगितलंय बघा, जे स्वभावतात, ज्यांचा स्वभावच काय आहे, दुष्ट व चांडाळ आहे, ते सुद्धा काय होतात व श्रवणाने पुण्यशील होतात. बघा, दुष्ट व चांडाळ, ठाईचे खळ चांडाळ, जे दुष्ट व चांडाळ आहेत ते सुद्धा पुण्यशील होतात, असा हा श्रवणाचा तात्काळ गुण आहे. बघा, समर्थाला काय सांगायचंय, जे जन्मताच काय आहेत, दुष्ट आहेत, चांडाळ आहेत, ते सुद्धा पुण्यवान होतील. कशामुळं,
फक्त एका श्रवणानं. एवढी ताकद कशामध्ये आहे हो? या श्रवणामध्ये आहे. जो दुर्बुद्धी दुरात्मा तोची होय पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा बोलिला नवचे. बघा समर्थ काय सांगतात, जो दुर्बुद्धी दुरात्मा, जो दुर्बुद्धी व दुरात्मा असतो तोच काय होतो? पुण्यात्मा होतो. श्रवणाचा महिमा असा, श्रवणाचा महिमा अगाध आहे, तो बोलून दाखवता येणे शक्यच नाही. आपल्याला माहिती आहे बैठकीत बसल्यानंतर कितीतरी लोक काय हो, म्हणजे असं अगोदर काय होता आणि नंतर श्रवणामध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये आपला आपण बघा, दुसऱ्याचं नाही बघायचं, आपला आपण बघा. अगोदर आपण काय होतो आणि श्रवणामध्ये आल्यानंतर काय झालो, हा या श्रवणाचा महिमा तोंडाने वधून काय होत नाही. स्वतः समर्थ रामदास स्वामी काय सांगतायत, हा बोलून दाखवता येणं एवढं शक्य नाहीये. एवढा काय आहे, ह्याचा अगाध महिमा आहे या श्रवणाचा. दुर्बुद्धी दुरात्मा ते सुद्धा काय होतात? पुण्यात्मा होतात. इतका अगाध महिमा कशाचा आहे हो? या श्रवणाचा आहे. तीर्थव्रतांची फलश्रुती पुढे होणार सांगती, तैसे नव्हे हातीचा हाती सप्रचित श्रवण. तीर्थव्रतांची फलश्रुती म्हणजे तीर्थव्रते काय सांगितलंय? तीर्थव्रतांची फलश्रुती म्हणजे जे तीर्था ठिकाणी जाऊन मिळणार नाही ते सगळं अनुभव कुठे मिळतात हो? तीर्थव्रतांची जी फलश्रुती म्हणजे तीर्थाला जाऊन व्रत करून जी काही पुण्य प्राप्त होणार आहे, ते पुण्य कुठं प्राप्त होतंय? ते पुण्य श्रवणातून प्राप्त होते. म्हणजे जे फळ आपल्याला मिळणार आहे, पुढे मिळणार आहे असे सांगतात. श्रवणाचं तसं नाही. म्हणजे आता आपल्याला एखादं सांगतं बघा, ह्या तीर्थाला हे तीर्थ केलं हे प्राप्त होईल, हे व्रत केलं हे प्राप्त होईल. तसं श्रवणाचं तसं नाही. हातोहात ह्याचा अनुभव येतो, सप्रचित, लगेचच अनुभव घ्यायचा. ह्याचं तसं नाही, श्रवणाचं तसं नाहीये. लगेचच काय हो? प्रचिती. नाना रोग नाना व्याधी तत्काळ तोडीजे औषधी, तैसी आहे श्रवण सिद्धी अनुभवी जाणती. अनुभवांना माहित आहे काय हो? अनेक रोग व्याधी औषधाने तात्काळ नाहीसे होतात. तशीच श्रवणाची ही सिद्धी आहे, हे अनुभवी लोकांस माहीत आहे. काय हो? अनुभवी लोकांना काय आहे? माहीत आहे. श्रवणाचा विचार कळे, तरीच भाग्यश्री प्रगटे बळे, मुख्य परमात्माच आकळे स्वानुभवासी. काय हो? श्रवणाचा विचार कळे. श्रवणाचा विचार कळेल तरच भाग्य व संपत्तीही उदयास येतात. आणि फार काय सांगावे, श्रवणाने मुख्य परमात्मा स्वरूपाचा काय होतो? अनुभव येतो. या नाव जाणावे म्हणन, अर्था लागी सावधान, निज ध्यासे समाधान होतसे. या नाव जाणावे म्हणन, यालाच काय म्हटलं जातं? मनन म्हटलं जातं. काय? अर्थाला सावध असणे ह्यालाच काय म्हणतात हो? मनन. आणि मननाचाच काय होतो? निजध्यास होतो. आणि निजध्यासानं काय होतो? समाधान प्राप्त होतं. म्हणजे काय क्रम आहे हो? श्रवण, मनन, निजध्यास आणि साक्षात्कार हा काय आहे हो? क्रमच आहे. बोलिल्याचा अर्थ कळे, तरीच समाधान निवळे, अकस्मात अंतरी ओळे निसंदेहता. बोलल्याचा अर्थ कळे. आपल्याला काय कळतो? श्रवणाचा विचार, बोलल्याचा अर्थ कळला तर समाधान प्राप्त होते व अंतःकरणात एकदम मी ब्रह्म आहे अशा विषयी निसंदेहपणा काय होतो? उत्पन्न होतो. संदेह जन्माचे मूळ, ते श्रवणे होय निर्मूळ, पुढे सहजची प्रांजळ समाधान. संदेह जन्माचे मूळ. संदेह हे काय आहे हो? संशय कल्प हे जन्माचे मूळ आहे. आणि ते श्रवणाने फार नाहीसे होते, फार नाहीसे होतं. आणि मग पुढे सहजच
सरळपणाने उघड प्रांजळ समाधान होते. जेथे नाही श्रवण मनन तेथे कैचे समाधान, मुक्तपणाचे बंधन जडले पायी. जेथे नाही श्रवण मनन, आता जिथं श्रवण मनन नाही तिथं काय हो, ज्या ठिकाणी श्रवण मनन नाही तिथे समाधान कुठून येणार आहे? आपण मुक्त आहो, आपणास कशाला पाहिजे म्हणजे आपल्याला श्रवणादी कशाला पाहिजे असे कोणी म्हणेल तर त्याचा मुक्तपणा हेच त्याच्या पायात अडकलेले काय आहे हो, बंधन आहे. मुमुक्ष साधक आणि सिद्ध, श्रवणे विन तो अबद्ध, श्रवणे मनने शुद्ध, चित्तवृत्ती होय. म्हणजे मुमुक्ष साधक आणि सिद्ध आपल्याला माहिती आहे काय हो. मुमुक्ष म्हणजे मुक्तपणा हे मुमुक्ष साधक किंवा सिद्ध कोणी असो, श्रवण नसेल तर तो काय आहे हो, अव्यवस्थित अबद्ध अनर्गळ होतो. श्रवण मननाने काय होते हो, चित्तशुद्धी होते, चित्तवृत्त काय होते हो, शुद्ध होते. जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण, तेथे साधके एक क्षण क्रमू नये सर्वता. बघा काय समर्थ सांगतायत, जेथे नाही नित्य श्रवण, जिथं काय नाहीये, श्रवण नाहीये, निरंतर श्रवण नाही, हे काय आहे, जेथे नाही नित्य श्रवण ते जाणावे विलक्षण, तेथे साधके एक क्षण क्रमू नये सर्वता. म्हणजे जिथं श्रवण नाही ते काय हो, विलक्षणच म्हणायचं. आणि तिथं साधकानं काय करू नये, एक क्षण सुद्धा काय करू नये, थांबू नये असं समर्थ सांगतायत. म्हणजे जिथं श्रवण असेल तिथंच काय करायचंय, साधकाने थांबायचंय. जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ, श्रवणे विन होय. बघा खूप महत्वाची ओवी आहे. काय सांगितले समर्थांनी, जेथे नाही श्रवण स्वार्थ म्हणजे काय पाहिजे हो, श्रवण पाहिजे. अगोदर काय पाहिजे, श्रवण पाहिजे, नाहीतर काय होईल आपल्याला. कारण कसं आहे, संत परंपरेनं ज्या ओमभोवती या पक्षाचे रक्षण केले तोच वारसा पुढे चालू राहावा यासाठी श्रोत्याला काय हो, उपासनेची मुख्य दीक्षा प्राप्त होऊन श्रवणाची झोळी खांद्याला अडकवून त्याने मरेपर्यंत ज्ञान वैराग्य सामर्थ्याची भिक्षा मागितली पाहिजे. तसेच त्याला स्वधर्म स्वदेश व स्वदेव यांची ओळख होऊन प्रयत्न प्रबोध व प्रचिती या त्रिवेणी संगमावर नित्य स्नान घडले पाहिजे. कशामध्ये सांगितलंय, जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ, मागे केले तुतके व्यर्थ, श्रवणे विन होय. आपल्याला जर कळायचं असेल काय हो, प्रयत्न प्रबोध प्रचिती स्वधर्म स्वदेश व स्वदेव ज्ञान वैराग्य सामर्थ्य या सगळ्यांची जर ओळख व्हायची असेल तर काय पाहिजे आपल्याला, आधी श्रवण पाहिजे. आणि श्रवणातूनच काय कळणार आहे, स्वधर्म. आता स्वधर्म म्हणजे काय हो, स्वधर्म म्हणजे मानव धर्म. ज्या धर्मामुळे नाती ओळखून वर्तन करायला मनुष्य शिकेल त्याची नाती काय येणार नाहीत, गोत्यात येणार नाहीत. कारण परश्री माता भगिनी समान ही खुणगाठ मनात ठेवून तो वागेल अशी शिकवण ज्यात आहे तो स्वधर्म. आता इतर प्राण्यामध्ये नात्यांचा मागमूसही नाही, कारण त्यांना तेवढा विवेक व वैखरी दिलेली नाही. मात्र या अमूल्य देणग्या कुणाला दिल्यात व परमेश्वराने मनुष्याला दिलेल्या आहेत. म्हणजे विवेक वैखरी दिलेले आहे, त्यामुळे आपल्याला काय कळतात, नाती कळतात. म्हणून समर्थ काय म्हणतात, या उपासनेला दृढ चालवून भूदेव संत यांना नम्र होऊन सत्कर्मात वय घालवीत असता सर्वामुखी मंगल बोलवायची उत्तम शिकवण ज्यात आहे तोच स्वधर्म. आता स्वदेश व स्वदेव म्हणजे काय हो, आता स्वदेश म्हणजे नाना सुकृतांचे फळ, तो हा नरदेहची केवळ. हा देह स्वतः परमेश्वरानं मातेच्या उदरात घडवला. मात्र जन्म झाल्यानंतर काय होतो, कुडी वाढे कुबुद्धी वाढे या नियमानं हळूहळू काय होता तो माणसामध्ये काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता या अष्टविकारांचा काय होतो, प्रवेश होतो. याचा अर्थ
नंतर ज्यांचे आगमन झाले ते हे विषय देहात उपरे किंवा परकीय आहेत. कारण हे घर बांधून झाल्यानंतर घरात नळ वीज, आपण काय होतं एखादं घर बांधलं की त्यामध्ये काय हो नंतर येतं नळ वीज फर्निचर अशा सर्व सुखसोयी आल्यानंतर जे राहायला आले ते विषय या स्वदेशाचे म्हणजे देहाचे स्वातंत्र्य घालवून त्यास काय करतात हो पारतंत्र्य करतात, देहाचा ताबा घेतात व देहप्रपंच बिघडवून कुठं नेतात हो कुकर्माकडे आपल्याला प्रवृत्त करतात. आणि स्वचक्र परचक्र यात काय करतात अडकून इथले वैभव सुबत्ता शांती समाधान नष्ट करून पुण्याचा काय करतात क्षय करतात आणि आपल्याला कुठं लागतात व 84 लक्ष योनीच्या फेऱ्यात अडकून कायम पारतंत्र्यात ठेवतात. या गोष्टीचा विचार करायला आज कोणाला वेळ नाही. कारण माया देवीच्या धाडली सुष्मी कोण मन घाली. या धोक्यातून सुटायचे असेल तर समर्थांनी एकच उपाय लावलाय, काय हो श्रवण करा. श्रवण केल्याशिवाय आपल्याला काय होणार नाही हो ह्या गोष्टीचा म्हणजे आपल्याला कळणारच नाही. कारण ऐकल्याविना कळले शिकवल्याविना शहाणपण आले ऐसे देखिले ना ऐकले भूमंडळी. म्हणून जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ मागे केले तितके व्यर्थ श्रवणे विन होय. म्हणून समर्थांनी काय सांगितले स्वार्थ असावा. कशाचा? श्रवणाचा स्वार्थ असावा. श्रवण असेल तरच तिथं काय घडणार आहे परमार्थ, नाही तर कसला परमार्थ. जिथं श्रवण नाही तिथं काय नाही घडू शकत नाही, परमार्थ घडू शकत नाही. म्हणून जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ मागे केले तुतके व्यर्थ श्रवणे विन होय. म्हणजे ज्या ठिकाणी श्रवण करण्याचा स्वार्थ नाही तिथे परमार्थ कसला. श्रवण नसेल तर पूर्वी केलेले साधन सुद्धा काय होणार आहे फुकट जाणार आहे. तस्मात श्रवण करावे साधन मनी धरावे नित्य नेमे तरावे संसार सागरी. तस्मात श्रवण करावे म्हणून श्रवण काय करा श्रवण करावे म्हणून श्रवण करावे, साधन मनामध्ये धरावे, अंतःकरणपूर्वक साधन करावे. इतकेच नव्हे तर श्रवणाचा नित्यनेम धरून त्या योगाने संसार समुद्रातून काय करायचंय हो तरून जायचंय. नित्यनेम धरायचा समर्थांनी सांगितले. सेविलेचे सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन तैसे श्रवण मनन केलीची करावे. काय करायचंय एकदा खाल्लं तरी पुन्हा अन्न खावे, पाणी एक वेळ पेले तरी पुन्हा प्यावे. त्याप्रमाणे एकदा ज्या विषयांचे श्रवण मनन केले त्याच विषयाचे पुन्हा श्रवण मनन करावे. म्हणजे काय हो शरीर पोषणासाठी अन्नोदक रोज रोज सेवन करावे लागते. त्याप्रमाणे आत्मनिश्चय स्थिर राहावा म्हणून काय करायचंय हो आपल्याला श्रवण मनन करायचंय. जसं जेवण लागतं शरीराला तसं काय पाहिजे श्रवण मनन पाहिजे. त्या परमार्थ घडायसाठी काय पाहिजे हो नित्यनेम पाहिजे. श्रवणाचा अनादर आळसे करी जो नर त्याचा होय अफार स्वहित विषयी. काय सांगितलं इथं जो माणूस आळसाने श्रवणाचा अनादर करतो तो आपल्या कल्याणाचा नाश करून टाकतो. लक्षात घ्या. म्हणजे श्रवण काय आहे फार महत्वाचं आहे. श्रवणाचा कधी काय करायचा नाही समर्थांनी सांगितले आळस करायचा नाहीये. स्वहिता म्हणजे स्वतःचाच आत्मघात केल्यासारखं आहे. आळस जर केला परमार्थाचा श्रवणाचा तर काय होय स्वतःचाच आघात केल्यासारखा आहे, अपहार केल्यासारखा आहे. आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण या कारणे श्रवण केलेची पाहिजे. आळसाचे संरक्षण आळस राखला की परमार्थाची बुडणूक होते म्हणून श्रवण करायला पाहिजे. श्रवणाचा आळस करील तो स्वहिताला मुकेल. आळस नसावा व परमार्थ बुद्धी सतत जागृत असावी यासाठी नित्य काय करायचंय श्रवण करायचंय. आळस घालवायचा म्हटलं तर काय केलं पाहिजे आधी श्रवण केलं पाहिजे. आता श्रवण कैसे करावे कोण्या पंथास पाहावे पुढली समासी आगवे सांगिजेल. समर्थ काय म्हणतात आता श्रवण कसं करायचं म्हणजे श्रवण कसे करावे कोणता मार्ग कोणता ग्रंथ पाहावा हे सर्व पुढील समासात आपण काय करूया सांगूयात. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 8वा.